हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग जी आहे ती आपण कापडावरती पाहणार आहोत आणि बाही आहे ती लॉंग आहे। त्यासाठी बघा मी इथं 1 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर सर्वात पहिले बघा आपल्याला ब्लाउजची माप टाकायची अगोदर इथं कापडाला खालच्या साईडला एक सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून कापड जरी खालीवर असेल तर आपली माप चुकणार नाही याच्यासाठी। तर सर्वात पहिले बघा बंद बाजूकडून आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची आहे। तर इथे बघा मी 14.5 इंच ब्लाउजची उंची टाकते। तर पाहू शकता तुम्ही इथं 14.5 इंच। त्याच्यानंतर बघा शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच। तर तुम्ही इथं 5 इंच सुद्धा घेऊ शकता। तर बघा इथं मी शोल्डर सुद्धा इथं मोजून घेतलं व्यवस्थित आहे की नाही ते। आता त्याच्यानंतर जिथे शोल्डर मोजलाय आपण तिथून खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5 इंच। तर हा जो ब्लाउज आहे तो कस्टमरचा आहे आणि त्यांना एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसलेला आहे। तर त्यासाठी तुमच्यासोबत कटिंग मी शेअर केलेली आहे। तर त्याच्यानंतर बघा जिथे आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे तिथून आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच। त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। तर 8.5 इंच आणि 1.5 इंच आपल्या इथे 10 इंच होता। तर छातीची घडी आपली 10 इंच आलेली आहे। तर आपण खालच्या साईडला सुद्धा 10 इंच मोजून घेऊया आणि जिथं बघा लाईन आपण आखलेली आहे एक्स्ट्राची तिथपर्यंत आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे। आता मुंड्याचं माप टाकायचं आहे इथं 1.5 इंचावरती। तर आपल्याला इथं अंदाजे मुंड्याचं माप न घेता आपल्याला कोणत्या साईजसाठी किती मुंडा घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं, गळा रुंदी किती घ्यायची, तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर त्याच्यानंतर बघा मुंड्याचा आपण निम्मे इथं करायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला छातीचा चौथा भाग जिथं आपण मोजलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याचा आकार दिला तर तुमचा जो मुंडा आहे तो एकदम व्यवस्थित येईल आणि पाठीमागच्या भागाला चुन्या वगैरे काही येत नाही। आणि तरी सुद्धा येत असेल 1.5 इंचावरती तुम्ही मुंड्याचा आकार देऊन तरी मग काय करायचं की पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला किंचित थोडंसं 1/2 इंच खाली घ्यायचं आहे, म्हणजे चुन्या वगैरे येणार नाही। आता सर्वात पहिले बघा आपण इथं बाही कटिंग करून घेऊया, कारण बाही जी आहे ती लॉंग आहे। तर इथं बघा मी या पद्धतीने 4 पदरी घडी घालून घेतली कापडाची। तर पहा इथं व्यवस्थित। तर बाहीला सुद्धा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे कापडाला, अस्तरच्या कापडाला। तर या पद्धतीने बघा घडी घालून घेतली व्यवस्थित। जे खालचा कापड आहे तो सुद्धा चेक करायचा आहे, गोळा न होता आपल्याला व्यवस्थित इथं घडी घालायची आहे। त्याच्यानंतर बघा खालून मी एक लाईन आखून घेतली आहे, कारण कापड जे आहे ते खालीवर दिसते त्यासाठी। त्याच्यानंतर हे बाह्य व्यवस्थित करून घेते। आता इथे आपल्याला बाही तुम्हाला जेवढी लांबी पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं बाहीची लांबी घेऊ शकता। तर तयार बाही मला इथं 9.5 इंच पाहिजे, त्यासाठी मी इथं 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतली बघा। दोघं साईडने मोजलेले आहे 10.5 इंच। आता बघा या पद्धतीने। तर इथं किंचित थोडंसं अजून तिरकस वाटतंय, त्यासाठी मी सरळ करून घेते कापड आहे ते। तर हे पहा या पद्धतीने इथं वरती आलं ते। तर असं छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कटिंग करताना चेक करून घ्यायची आहे। आता इथं बघा आपल्याला बाहीचा म्हणजे मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायची आहे। आता इथं बघा छातीची घडी आपली बाहीची घडी किती घ्यायची आहे, तर छातीची घडीमधून आपल्याला 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे। तर इथं बघा 1 इंच थोडंसं 1/2 इंच इथं कमी पडतंय कापड, तर मी नंतर त्याला जॉईंट देणार आहे। तर बघा तेवढं सोडून मी इथं 2 इंचावरती आतल्या साईडला मार्किंग करून घेतलं। आता तिथून बघा आपल्याला तिरकस अशी लाईन आखायची आहे आणि 1.5 इंचावरती 3 पॉईंट द्यायचे आहे। 1.5 इंच मोजून तेवढा गॅप सोडून हे पहा या पद्धतीने। आणि पुढचा पहिला जो आपण इथं पॉईंट घेतलेला आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच मोजायचं आहे। आणि या पद्धतीने सिंपल असा बाहीचा आपल्याला शेप द्यायचा आहे, म्हणजे मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथं आपल्याला। त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला दंडगेरचं माप घ्यायचं आहे। तर तुम्ही ब्लाऊजवरनं घेतलं असेल तर तेवढं इथं घ्यायचं मार्जिन न घेता। आता इथं बघा मी 5 इंच दंडगेर घेतलं आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि तिरकस अशी लाईन आखून घेतली, म्हणजे बघा आपलं एवढं इथं आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे, म्हणजे 1/4 इंचचा एवढा कापड आपल्याला तिथं जोडावं लागणार आहे। आता कटिंग करून घेऊया सर्वात पहिले।
तर बघा पुढचा जो म्हणजे वरचा जो आकार आहे बाहीचा तो सर्वात पहिले कट करायचा आहे. तर पहा इथे या पद्धतीने आता तिरकस लाईन आखलेली आहे ती कट करायची आणि खालची आपण एक्स्ट्राची पट्टी घेतली होती ती सुद्धा कट करायची आहे. तर आता बघा बाही ओपन करायची आणि त्याच्यानंतर जो आपला पुढचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला होता तो कट करायचा आहे. तर इथं बघा एवढं आपल्याला इथं जॉईंट द्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर चेक करायचं आहे घडी किती आलेली आहे ते. आता आपण पुढच्या पार्टचे कटिंग पाहूया. तर बघा इथं मी कापड जो आहे तो व्यवस्थित ठेवून घेतला. तर पहा या पद्धतीने जो पाठीमागचा जो पार्ट होता त्याला ठेवायचा आहे पहिले आणि त्याच्या मापाने आपल्याला पुढच्या पार्टची कटिंग करायची आहे. तर बघू शकता इथं मी या साईडला काठ होते त्या साईडला एक्स्ट्राचं कापड आहे तो म्हणजे ते कापडसुद्धा खालीवर होतं आणि आपल्याला पुढच्या पार्टमध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं कटिंगसाठी त्यासाठी म्हणजे हुकपट्टीसाठी आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघा दुसरी स्टेप आपली इथं जो आपण पॅटर्न पाठीमागचा पार्ट ठेवलेला आहे त्याला जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे. तर पाहू शकता इथं मी जसं आहे तसं सेम मार्किंग करून घेतलं म्हणजे खालच्या साईडला सुद्धा. आणि बघा पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट जो आहे तो आपल्याला सेपरेट काढायचा असतो. तर मी इथं पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा जो पार्ट आहे तो 1 इंच जास्त घेतला आहे पुढच्या पार्टसाठी. म्हणजे पाठीमागचा पार्ट ठेवायचा आणि खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथं आपलं 14.5 इंच आपण घेतलेलं होतं तर मी ते 15.5 इंच पुढच्या पार्टसाठी उंची घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर बघा एवढी आपली मार्किंग झाली. आता पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपण उचलून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित असं बघा इथं मार्किंग केलेलं आहे आपण. आता बघा आपली नंतरची स्टेप म्हणजे बघा जो मुंडा आहे तो आपल्याला इथं व्यवस्थित काढायचा आहे. तर मोजून घेऊया 5.5 इंच आणि इकडनं सुद्धा मोजून घेऊया आणि बॉक्स तयार करायचा जसं आपण मगाशी पाठीमागच्या भागासाठी केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर हा जो मुंडा काढलेला आहे तो आपण पाठीमागच्या भागासाठी काढला होता. आता पुढच्या भागासाठी बघा 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि जिथून आपण मुंड्याचा आकार दिला होता सेम त्याच पद्धतीने आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. आणि जो मुंडा होता त्याला क्रॉस मारायचं म्हणजे आपल्याला कटिंग करताना लक्षात येईल. आता इथं बघा गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच कारण आपल्याला पुढचा गळा इथं कट करायचा आहे त्यासाठी. तर 6 इंच मी पुढचा गळा घेतलेला आहे. तर तुम्ही इथं आवडीनुसार लहान मोठा गळा इथं घेऊ शकता. तर खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करायचा आणि या पद्धतीने बघा सिंपल असा मी इथं गोलगळा घेते. तर तुम्ही इथं पानगळासुद्धा घेऊ शकता. तर हे पुढे हुकांचा ब्लाऊज आहे त्यासाठी मी सिंपल असा गोलगळा घेतलेला आहे. आता उभा जो टक्स असतो तो आपल्याला या पद्धतीने मोजायचा आहे. तर पाहू शकता इथं मी 10.5 इंच उभा टक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा 4.25 इंच आपल्याला आडवा जो टक्स आहे तो मोजायचा आहे. 4.25 इंच आणि उभा टक्स आपण 10.5 इंच घेतलेला आहे. तर खालच्या साईडला सुद्धा 4.25 इंच मोजून मी एक लाईन आखून घेते म्हणजे पॉईंट घेतला म्हणजे काय होईल की वरचं आपलं खालचं माप आपण सेम असं सरळ अशी लाईन आखता यावी यासाठी. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा जे आपण टक्सची मार्किंग केली होती तिथून उलट्या साईडला बघा 2 इंचावरती मार्किंग केली आणि तिथून वरती परत 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे सर्व साईजसाठी आहे म्हणजे वरच्या साईडला 2 इंच घेतले ते. आता फिटिंगच्या साईडने सुद्धा 2 इंच घेतलं खाली आणि वरच्या साईडला मुंडा जिथं आपण काढलेला आहे तिथं 1 इंच घ्यायचं आहे. तर 1 इंच हे सर्व साईजसाठी आहे. तर हे जे माप आपण इथं घेतलेले आहे त्याला या पद्धतीने जोडून घ्यायचं म्हणजे ते आपलं इथं मार्जिंग आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे या ब्लाऊजसाठी. आता आपल्याला सिंपल असा प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पहिले पेपरवरती प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानंतर जिथं तुम्ही कापडावरती काढायचं आहे. तर बघा या पद्धतीने थोडासा असा गोलाकार आकार दिला मी प्रिन्सेसचा. आता इथं बघा जे आपण पाठीमागची उंची घेतलेली तिथे लाईन आखलेली बघा तिथून खाली आपल्याला या पद्धतीने तिरकस लाईन आखायची आहे कारण फिटिंग करताना आपला पुढचा आणि पाठीमागचा पार्ट सेम यावा यासाठी ही आपण लाईन म्हणजे लक्षात राहावी यासाठी मी या पद्धतीने इथं आखून घेतलेलं आहे. आता कटिंग करायची आहे तर सर्वात पहिले आपण मुंड्याचा आकार कट केला. त्याच्यानंतर बघा जी तिरकस लाईन आखलेली होती सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे कुठलीही मार्जिंग एड न करता आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पुढचं पार्ट बघा इथं म्हणजे आपला एवढा पफ राहणार आहे ब्लाऊजला म्हणजे एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो हा ब्लाऊज. आता इथे बघा कापडावरती कटिंग पाहूया. तर ही जी डिझाईन दिलेली होती तर ही 1 टक्ससाठी होती. तर कस्टमरला इथं
प्रिन्सेसमध्ये पाहिजे होतं, म्हणजे वन टक्सचं ब्लाऊज नको होतं त्यांना. तर त्यासाठी बघा मी या पद्धतीने कापड जे आहे ते ॲडजस्ट करून ठेवलं. आणि कापड जे आहे ते बघा असे तुकड्या तुकड्यामध्ये 2 तुकडे होते दिलेले. त्याच्यात एका पार्टमध्ये पुढच्या पार्टसाठी डिझाईन होती आणि बाही होती. दुसऱ्या पार्टमध्ये पाठीमागच्या भागासाठी डिझाईन आणि बाही, म्हणजे असे लोंग बाही अशी दिलेली आहे. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित ॲडजस्ट करायचं कापड कुठे व्यवस्थित बसतं आहे आपल्याला तसं. तर हे पहा या पद्धतीने तर चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतरच आपल्याला इथं व्यवस्थित इथं ठेवून घ्यायचं आहे बघा. तर पुढच्या भागाला ती डिझाईन आहे ती गळ्याला यावी यासाठी मी व्यवस्थित इथं ॲडजस्ट करून कापड जे आहे ते ठेवते. आणि इथं फिटिंगसाठी सुद्धा कापड उरेल आपला. आता इथं बघा मी व्यवस्थित ठेवून घेतलं. तर डिझाईनचं जर कापड असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता. तर पहा इथं आपल्याला अस्तरचं ब्लाऊज शिवताना अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून कट करावं लागतं. पण कापड जर कमी राहिला, म्हणजे अशी डिझाईन जर राहिली तर आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं ते. तर आता बघा इथं पाठीमागचा पार्टसुद्धा मी त्याच पद्धतीने कटिंग करून घेते. तर पाहू शकता इथं म्हणजे पाठीमागच्या भागाला डिझाईन होती, तर ती मागे हुकांच्या ब्लाऊजसाठी दिलेली होती त्यांनी. तर त्यांना पुढे हुक पाहिजे होते कस्टमरला, त्यासाठी मी या पद्धतीने बघा कटिंग करून घेतली आणि शोचे हुक त्यांना लावून दिलेले होते ब्लाऊजला. तर या पद्धतीने बघा डिझाईनचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून कस्टमरला शिवून देऊ शकता. तर पहा इथं मी सर्व पार्ट कटिंग करून घेतले. आता बाही कटिंग करून घेऊया. तर बाही कटिंग करताना बघा डिझाईन जर असेल बाहीला तर एक बाही आहे ती उलट्या बाजूने ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला सरळ बाजू असेल डिझाईनची म्हणजे बाहीची ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. असं केल्याने काय होईल की बाही तुमची दोघं साईडची वेगळी होईल, एका साईडची होणार नाही. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.